तर बघा, विनर्स केमिस्ट्रीमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज विनर्स केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहे ट्रान्झिशन मेटल्सचा दुसरा इम्पॉर्टंट कंपाऊंड, ज्याचं नाव आपल्याकडे आहे पोटॅशियम डायक्रोमेट. So in winners chemistry, today we are going to deal with the preparation and properties of potassium dichromate. बघा, ह्याच्या आधीच्या लेसनमध्ये आपण पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4ला स्टडी केलेला आहे. आणि आता आपण दुसरा इम्पॉर्टंट कंपाऊंड पोटॅशियम डायक्रोमेटला स्टडी करायचा आहे. तर बघा, हा पोटॅशियम डायक्रोमेट दिसतो कसा? ऑरेंज रेड कलरचा क्रिस्टलाइन कंपाऊंड असा हा पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याकडे आहे. आणि जर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघायला गेला तर बघा, स्ट्रक्चर आपल्याला या पद्धतीनं दिसतं. डायक्रोमेट आयन हा टेट्राहेड्रल आयन आपल्याकडे आहे आणि दोन पोटॅशियमच्या कॅटायन्स बरोबर तो डायक्रोमेट आयन बॉन्ड फॉर्म करून ह्या कंपाऊंडचं फॉर्मेशन होत असतं. तर हा पोटॅशियम डायक्रोमेट आता आपण याच्यासाठी स्टडी करायचा आहे प्रिपरेशन, प्रॉपर्टीज अँड युजेस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डायरेक्टली स्टार्ट करूया प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. सो लेट अस स्टार्ट विथ द प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 जो आहे आपल्याकडे पोटॅशियम डायक्रोमेट, त्याचं आता आपण प्रिपरेशन बघणार आहे. जी मेथड ऑफ प्रिपरेशन आपण शिकणार आहे त्या मेथड ऑफ प्रिपरेशनचं नाव आहे इंडस्ट्रियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. आणि ही जी इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन आपल्याकडे आहे ही याच्यामध्ये आपण जी ओर आहे क्रोमियमची इम्पॉर्टंट ओर, ज्याचं नाव आहे क्रोमाइट ओर. दिस क्रोमाइट ओर इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रोम आयर्न ओर. अँड इन दिस प्रिपरेशन मेथड वी आर गोइंग टू कन्वर्ट दिस क्रोमाइट और क्रोम आयर्न ओर इंटू K2Cr2O7. तर ही जी क्रोम आयर्न ओर आपल्याकडे आहे त्याचा फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडं FeOCr2O3 असा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कधी कधी लिहिताना FeCrO4 या पद्धतीनं एकत्रित लिहिला जातो. तर लक्षात घ्या, ही जी मेथड ऑफ प्रिपरेशन आहे ही इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. अँड इन दिस इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन वी आर गोइंग टू कन्वर्ट क्रोमाइट और क्रोम आयर्न ओर into K2Cr2O7. This particular method of preparation involves 4 different steps. बघा, एकूण 4 वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपण ह्या पोटॅशियम डायक्रोमेटचं प्रिपरेशन करणार आहे. त्याच्यामध्ये क्रोमाइट ओर्स आपण पहिल्या स्टेपमध्ये सुरुवात करायची आणि ॲट द एंड ऑफ स्टेप 4 वी आर गोइंग टू अचीव K2Cr2O7. तर त्यासाठी आपण स्टार्ट करतोय बघा स्टेप 1. स्टेप 1मध्ये आपण स्टडी करतो बघा. स्टेप 1 इन्व्हॉल्व्स द फॉर्मेशन ऑफ पावडर क्रोमाइट ओर. आपण सगळ्यात पहिल्यांदा पावडर क्रोमाइट ओर घ्यायचं आणि त्या पावडर क्रोमाइट ओरचं कॉन्सन्ट्रेशनची प्रोसेस आहे ती आपण करायची. तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ही मेटलर्जीमधली एक प्रोसेस आपल्याकडे आहे. इथं जे कॉन्सन्ट्रेशन आपण यूज करतो आहे हे सोल्युशन टॉपिकमधलं कॉन्सन्ट्रेशन नाही. इथं कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ आपल्याकडे आहे की जी ओर आपल्याकडे आहे त्या ओरमध्ये मेटलचं पर्सेंटेज इन्क्रीज करायचं. आणि ह्याच टॉपिकमध्ये बघा, आजच्या ह्या लेसननंतर आपण पुढे शिकणार आहे की मेटलर्जी, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल अँड व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. तर इथं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपण जी ओर आपल्याकडे आहे दॅट ओर इज कॉन्सन्ट्रेटेड बाय ए मेथड नोन ॲज द हायड्रॉलिक क्लासिफायर. तर बघा, हायड्रॉलिक क्लासिफायर मेथडमध्ये आपण पावडर्ड फॉर्म जी ओर आपल्याकडे आहे त्याला वॉटरची ट्रीटमेंट देतो. जसं की हायड्रा म्हणजे वॉटर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे वॉटरचं ट्रीटमेंट द्यायचं. आणि वॉटरची ट्रीटमेंट दिल्यानंतर काय होते बघा, जो अनवॉन्टेड पार्ट आपल्याकडे आहे त्याला आपण म्हणतो गँग. आणि ही गँग जी असते ही ह्या वॉटरमध्ये त्या वॉटरच्या फ्लोबरोबर निघून जाते. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो बघा, द लायटर गँग इज कॅरीड अवे बाय फ्लो ऑफ वॉटर. आणि हा हलका जो पार्ट आहे गँग निघून जातो आणि मेटलचा पार्ट जो हेवी असतो, हेवी क्रोमाइट ओर सेटल्स ॲट द बॉटम. इन दिस वे द कॉन्सन्ट्रेशन कॅन बी परफॉर्म इन द स्टेप 1. जी स्टेप 1 आपल्याकडे आहे ते बघा कॉन्सन्ट्रेशनचे. दॅट कॉन्सन्ट्रेशन स्टेप इन्व्हॉल्व्स द कॉन्सन्ट्रेशन बाय हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड ड्यू टू विच the strong flow of water
the lighter gang particles they are carried away while the heavier ore particles they settles at the bottom. तर बघा ही पहिली स्टेप आपल्याकडे आहे. आपण ह्या पहिल्या स्टेपच्या नंतर जी ओर आपल्याला मिळते किंवा जो कंपाऊंड आपल्याला इथं अचीव होतो त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड ओर असं म्हणतो. आणि स्टेप 2ची सुरुवात जी आहे ही आपण ह्या कॉन्सन्ट्रेटेड ओरपासून करणार आहे. देअरफॉर लेट अस स्टार्ट विथ स्टेप 2. या स्टेप 2मध्ये आपण काय करायचं बघा. द ओर विच इज ऑब्टेन ॲट द एंड ऑफ द स्टेप 1 इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेटेड ओर. आणि आपण ह्या कॉन्सन्ट्रेटेड ओरची रिॲक्शन करायची. वी आर गोइंग टू ट्रीट धिस कॉन्सन्ट्रेटेड ओर विथ सोडियम कार्बोनेट Na2CO3 हा जो सबस्टन्स आहे त्याच्याबरोबर आपण त्याची रिॲक्शन करायची. त्यामुळे आपण 4 मोल्स FeOCr2O3 हा जो सबस्टन्स घेतलेला आहे दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज द कॉन्सन्ट्रेटेड ओर. अँड धिस कॉन्सन्ट्रेटेड ओर इज ऑक्सिडाइज्ड बाय एअर. जो 7 मोल्स O2 तुम्हाला दिसतो हा ऑक्सिडेशन प्रोसेससाठी आपण तिथे यूज केलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या ओरला आपण मिक्स काय करायचं बघा. Na2CO3 सोडियम कार्बोनेट हा जो सबस्टन्स आहे. अलॉंग विथ दिस मिक्सचर वी यूज लाईमस्टोन. आपण ह्या प्रोसेसमध्ये लाईमस्टोन जो आहे कॅल्शियम कार्बोनेट त्याचा फॉर्म्युला आहे तो आपण यूज करतो. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस एका फर्नेसमध्ये होत असते. ज्या फर्नेसचं नाव आपल्याकडे आहे रिव्हर्बरेटरी फर्नेस. त्यामुळे टोटल प्रोसेसला आपण एक्सप्लेनेशन या पद्धतीने देतो बघा. The concentrated ore obtained at the end of the step 1 is oxidized by air and it is mixed with sodium carbonate, and this reaction occurs in the reverberatory furnace. तर जसं की रिॲक्शन पुढं प्रोसीड होते आणि रिॲक्शनच्या शेवटी आपल्याला काय ऑब्टेन होतं बघा. दिस क्रोमाइट ओर कॉन्सन्ट्रेटेड क्रोमाइट ओर इज कन्वर्टेड इंटू सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेट हा स्टेप 2च्या एंडला आपल्याला मिळणारा इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा बघा फॉर्म होत असतं Fe2O3. जेवढे 4 Feचे ॲटम्स तुम्हाला दिसतात लेफ्ट हँड साईडला दिस 4 ॲटम्स ऑफ Fe दे आर क्वांटिटेटिव्हली कन्वर्टेड इंटू Fe2O3. अगेन sodium atoms, chromium atom and oxygen they combines together for the formation of sodium chromate. बघा ॲट दी एंड ऑफ दी स्टेप 2 आपल्याला हाच इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे सोडियम क्रोमेट जो आपल्याला अचीव झालेला आहे तो. आणि त्याचबरोबर जे काही कार्बोनेट आपण यूज केलेला आहे त्याच्यामध्ये जो सबस्टन्स इथं इव्हॉल्व होत असतो तो बघा कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे आहे. त्यामुळे ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा. येलो कलर्ड सोडियम क्रोमेट इज फॉर्म विच गोज इन टू द सोल्युशन. जो Na2CO3 आपल्याकडे फॉर्म झालेला आहे ज्याच्यामध्ये बघा हा सोडियम कार्बोनेट दॅट कन्वर्ट्स क्रोमाइट ओर और कॉन्सन्ट्रेटेड क्रोम आयर्न ओर इंटू सोडियम क्रोमेट. रिमेंबर दिस सोडियम क्रोमेट इज येलो इन कलर अँड दिस सोडियम क्रोमेट गोज इन टू द सोल्युशन. तर ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या की जो Fe2O3 फॉर्म झाला आहे हा इनसोल्युबल आहे सोल्युशनमध्ये आणि सोडियम क्रोमेट वॉटरला सोल्युबल आहे. मग आता आपल्याला ह्या दोघांचं सेपरेशन जर करायचं झालं तर आपण हा सोडियम क्रोमेट सेपरेट कसा करणार. तर त्यासाठी बघा इनसोल्युबल सबस्टन्स आणि सोल्युबल सबस्टन्स सेपरेट करण्यासाठी पण तो फिल्ट्रेशन. आणि ह्या फिल्ट्रेशन मेथडनं आपण ते सबस्टन्सेस अचीव करत असतो. तर बघा फिल्ट्रेशन मेथडनं अचीव झाल्यानंतर आपणाकडे आहे स्टेप नंबर 3 आणि आपण ह्या स्टेप नंबर 3मध्ये बघा काय ऑब्टेन करतो आहे. तर स्टेप नंबर 3मध्ये आपल्याकडं ॲट दी एंड ऑफ दी स्टेप 2 जो सबस्टन्स अचीव झालेला आहे सोडियम क्रोमेट. वी आर गोइंग टू ट्रीट दॅट सोडियम क्रोमेट विथ सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं ते देखील आपण बघू. तर बघा वी आर गोइंग टू ट्रीट दिस सोडियम क्रोमेट येलो कलर्ड सबस्टन्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आणि ह्या रिॲक्शनमध्ये मग काय होतं बघा. ह्या रिॲक्शनमध्ये सोडियम क्रोमेटचं कन्व्हर्जन सोडियम डायक्रोमेटमध्ये होतं. मग बघा सोडियम डायक्रोमेट आपल्याकडे आहे. ती सोडियम क्रोमेट इज कन्वर्टेड इंटू सोडियम डायक्रोमेट. अगेन
2 ॲटम्स ऑफ सोडियम दे आर रिमेनिंग. तर बघा टोटल 4 ॲटम जे सोडियमचे आपल्याला दिसतात त्याच्यामधले 2 सोडियम डायक्रोमेटमध्ये आहे आणि उरलेले 2 जे आपल्याकडे आहेत ते आपल्याला अचीव होतात बघा सोडियम सल्फेटच्या फॉर्ममध्ये. त्यामुळं 2 NaSO4ला कंबाईन झाले तर सोडियम सल्फेट फॉर्म झाला आणि उरलेले 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन कंबाईन होऊन आपल्याला अचीव होतो बघा H2O. त्यामुळे स्टेप 3ची रिॲक्शन एकदम इझी आहे आपल्याकडं बघा. ॲट दी एंड ऑफ दी स्टेप 3 sodium dichromate is formed and the sodium dichromate is formed by action of concentrated sulfuric acid on sodium chromate. सोडियम क्रोमेटचं आपण रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड बरोबर केल्यानंतर आपल्याला सोडियम डायक्रोमेट हा सबस्टन्स अचीव झालेला आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये जो सोडियम सल्फेट फॉर्म झालेला आहे आपल्याकडं हा क्रिस्टलाइज आउट होतो आणि त्यामुळं हा क्रिस्टलाइज झाल्यानंतर आपणाला सोल्युशनमध्ये फक्त सोडियम डायक्रोमेट हा सबस्टन्स अचीव झालेला असतो. मग आपण ह्या स्टेप 3च्या शेवटी फॉर्म झालेला जो सोडियम डायक्रोमेट सबस्टन्स आहे तो घ्यायचा आणि त्याची रिॲक्शन आपण करणार आहे बघा. सोडियम डायक्रोमेट जो फॉर्म झालेला आहे त्याची रिॲक्शन आपण करायची आहे स्टेप नंबर 4मध्ये. पण हे लक्षात घ्या तुम्ही, द सोडियम सल्फेट विच इज फॉर्म ॲट द एंड ऑफ द स्टेप 3 इट क्रिस्टलाइजेस आउट अँड द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम डायक्रोमेट इज ऑप्टेन. आणि हा जो सोडियम डायक्रोमेट आपल्याला ऑप्टेन झालेला आहे दॅट कॉन्सन्ट्रेटेड सोडियम डायक्रोमेट इज यूज्ड इन स्टेप नंबर 4. आपण हा स्टेप नंबर 4मध्ये यूज करायचा आहे. तो कशा पद्धतीनं आपण यूज करतो आहे आणि त्याच्यापासून आपण कसं पोटॅशियम डायक्रोमेट अचीव करतो आहे ती रिॲक्शन आपण स्टडी करूया स्टेप नंबर 4मध्ये. तर लक्षात घ्या, ॲट द एंड ऑफ द स्टेप 3 द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ सोडियम डायक्रोमेट इज ऑप्टेन अँड we are going to treat the sodium dichromate with the solution of potassium chloride. आपण जो सोडियम डायक्रोमेट आपल्याकडे आहे जो ॲट द एंड ऑफ द स्टेप 3 आपल्याला अचीव झालेला आहे दॅट सोडियम डायक्रोमेट इज ट्रीटेड विथ 2 moles ऑफ KCl. आपण तो 2 moles KCl बरोबर त्याला आपण ट्रीट करायचं. देअर ऑकर्स ए सिम्पल सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथं बघा एक अतिशय सिंपल सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर त्यातले 2 Na जे आहेत ते 2 Cl बरोबर कंबाईन होतात. बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतो NaCl आणि 2 Na जागी 2 K जर आले तर आपल्याला सबस्टन्स अचीव होत असतो बघा K2Cr2O7. हा सबस्टन्स आपल्याकडे मेन प्रोडक्ट आहे आणि बाय प्रोडक्ट ऑब्वियसली आपल्याकडे येतो 2 moles NaCl. हे जे सोल्युशन आपल्याकडे अचीव झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा आपण त्या सोल्युशनला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि हे कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ऑरेंज रेड कलर प्रेसिपिटेट जो आहे तो अचीव होत असतो. तुम्हाला हा लेसन स्टार्ट करताना सुरुवातीला ऑरेंज रेड कलर क्रिस्टलाइन सबस्टन्स जो दाखवला दॅट पर्टिक्युलर कलर इज एक्झिबिटेड बाय दिस पोटॅशियम डायक्रोमेट. रिमेंबर दॅट सोल्युशन इज कॉन्सन्ट्रेटेड अँड कूल्ड टू ऑब्टेन द ऑरेंज रेड प्रेसिपिटेट ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. तर बघा हा जो पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याला अचीव झालेला आहे त्याला आपण कॉन्सन्ट्रेट करायचा, कूल करायचं आणि त्यानंतर मग आपल्याकडं K2Cr2O7 सेपरेट आउट होतो अँड दॅट K2Cr2O7 exhibits orange red color. That orange red color substance is purified by a process of recrystallization. तर त्याला आपण रिक्रिस्टलायझेशन प्रोसेसनं काय करायचं बघा सेपरेट आउट करायचं. मग आता तुम्ही जर बघितला तर टोटल 4 स्टेप्समध्ये आपण या पद्धतीनं कन्वर्जन केलं आहे बघा. स्टेप 1 इन्व्हॉल्व्स द कॉन्सन्ट्रेशन बाय हायड्रॉलिक क्लासिफायर मेथड टू गेट द कॉन्सन्ट्रेटेड ओर. In step 2, the concentrated ore is converted into sodium chromate by action of sodium carbonate. At the end of the step 2, we get sodium chromate which is treated with concentrated sulfuric acid in step number 3 to form sodium dichromate. And in step number 4, we treat this sodium dichromate with KCl for the formation of K2Cr2O7.
आपणाला ऑरेंज रेड कलरचे क्रिस्टल ॲट दी एंड ऑफ दी स्टेप नंबर 4 अचीव होत असतात. तर या पद्धतीनं हे प्रिपरेशन आहे. तुम्हाला प्रिपरेशन अंडरस्टँड झालेलं आहे का बघा. फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही ह्या रिॲक्शनला शिकला तर तुम्हाला सोप्या पद्धतीनं ते समजू शकेल. तर बघा याच्यानंतर आपण ह्या पोटॅशियम डायक्रोमेटचे केमिकल प्रॉपर्टीज आपणाला स्टडी करायचे आहे. आपण क्विकली 2 त्याचे प्रॉपर्टीज जे आहेत ते प्रॉपर्टीज स्टडी करूया. आणि त्यासाठी बघा आपण स्टार्ट करतोय. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. आपण पोटॅशियम डायक्रोमेटचे केमिकल प्रॉपर्टीज बघतो. तर पुन्हा एकदा तुम्ही जर ऑक्सिडेशन स्टेट्सचा पार्ट जर रेफर केला तर तुम्हाला लक्षात येईल बघा. Mn इन इट्स हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ॲक्ट्स ॲज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. जसं की आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. मॅंगनीज हा त्याच्या +7 ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो. अगदी त्याच पद्धतीनं बघा पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये क्रोमियमचे ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. इन इट्स हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ॲज +6 पोटॅशियम डायक्रोमेट also acts as strong oxidizing agent. आणि त्यामुळे या ठिकाणी बघा आपण पोटॅशियम डायक्रोमेटचे 2 ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज स्टडी करणार आहे. ज्याच्यापैकी सगळ्यात पहिली ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी एक्सप्लेन करणारी रिॲक्शन आपल्याकडे आहे. रिॲक्शन आहे बघा ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड आयन टू I2. त्यामुळे ही फर्स्ट रिॲक्शन आपण बघतो. तर बघा त्याच्यासाठी आपण रिॲक्शन घेऊया आणि रिॲक्शन कंप्लीट कशी झाली हे सुद्धा आपणाला या ठिकाणी बघता येईल. तर आपण काय करायचं बघा. पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन घ्यायचं. ॲक्वियस सोल्युशन. द ॲक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाईड इज ट्रीटेड विथ K2Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेट बरोबर आपण त्याची रिॲक्शन करायची. लक्षात घ्या पोटॅशियम डायक्रोमेट हा ॲसिडमध्ये चांगल्या पद्धतीने ॲक्ट होत असतो आणि म्हणून पोटॅशियम डायक्रोमेट इज यूज्ड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड मॅक्झिमम टाईम्स. आपण जास्तीत जास्त वेळेस याला ॲसिड बरोबर यूज करत असतो. आणि हे जे मिक्सचर आहे K2Cr2O7 + H2SO4 ह्या मिक्सचरला आपण काय म्हणतो बघा ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट असं आपण म्हणतो. तर हा जो ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याकडे आहे ह्या ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटला आपण ट्रीट करायचं ॲक्वियस सोल्युशन ऑफ Ki. तर बघा अशी जी रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण हा पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड वापरतो अशा बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये आपल्याकडं जे मेटल्स आपण यूज केले त्याचे सल्फेट फॉर्म होताना दिसतात. आणि त्यामुळं थोडंसं केअरफुली आपण बघितलं तर आपणाला ह्या रिॲक्शनचे प्रोडक्ट्स या पद्धतीनं अचीव होत असतात. बघा सगळ्यात पहिला एक मेटल आपल्याकडं त्याच्यामध्ये जो आहे तो पोटॅशियमचं सल्फेट फॉर्म होत असतो. फॉर्म्युला आहे बघा K2SO4. त्याच पद्धतीनं क्रोमियम जो आहे त्याचा देखील सल्फेट फॉर्म होत असतो Cr2SO4 3 टाइम्स. आणि त्यानंतर जेवढे हायड्रोजन आपल्याकडे आहेत त्याचे हाफ नंबर ऑफ वॉटर. तुम्ही जर हायड्रोजन्स बघितला तर 7 × 2 14 त्यामुळे 7 मोल्स ऑफ H2O फॉर्म होत असतं. तुम्ही जर बघितला तर आयोडीन सोडून उरलेले सगळे ॲटम्स बॅलेन्स झालेले आहे. त्यामुळे रिॲक्शनसाठी लास्ट सबस्टन्स आपल्याला मिळतो बघा 3 मोल्स I2. हा आपल्याकडे या रिॲक्शनसाठी मिळणारा लास्ट सबस्टन्स आहे. आणि मग तुम्ही जर बघितला तर आयोडीनचा कलर आपल्याकडे ब्राऊन कलर असतो. त्यामुळे आपल्याकडे काय होतं बघा ब्राऊन कलरचं जे सोल्युशन आहे ते फॉर्म होत असतं. तुम्ही जर या रिॲक्शनमध्ये बघितला तर आयोडीनचे ऑक्सिडेशन स्टेट बघा -1 पासून 0 पर्यंत इन्क्रीज झालेला आहे. इनफॅक्ट Ki मध्ये जे आयोडीनचे ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे त्याला आपण आयोडाईड आयन म्हणतो. आणि I2 जो आहे हा मॉलिक्यूल. त्यामुळे रिॲक्शनला आपण म्हणतो बघा कन्व्हर्जन ऑफ आयोडाईड आयन टू I2. तर जर ह्या रिॲक्शनला आणखीन एक प्रकारे तुम्ही बघायला गेला तर रिॲक्शन कंप्लीट झालेले हे कसं कळतं तर ब्राऊन कलर्ड I2 सोल्युशन जो असतो तो फॉर्म झालेला असतो. आणि त्यामुळे रिॲक्शनला बघा आपण या पद्धतीने म्हणतो फॉर्मेशन ऑफ I2 शोज द फॉर्मेशन ऑफ ब्राऊन कलर सबस्टन्स. ब्राऊन कलर सबस्टन्स फॉर्म झाला लिबरेट झालेला आयोडीन तर रिॲक्शन कंप्लीट झाली असं आपण अंडरस्टँड करून घेऊ शकतो.
तर ही पहिली रिॲक्शन आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ आयोडाइड आयन टू I2. आपण एक लास्ट रिॲक्शन बघणार आहे. रिॲक्शनचं नाव आहे ॲक्शन ऑन हायड्रोजन सल्फेट. हायड्रोजन सल्फेट बरोबर आपण याची ॲक्शन बघायचं आहे. हायड्रोजन सल्फाईडवरती आपण त्याची ॲक्शन बघणार आहे. तर बघा, जेव्हा हायड्रोजन सल्फाईड बरोबर आपण K2Cr2O7 ची रिॲक्शन करतो, अर्थात K2Cr2O7 आपण यूज करायचा आहे ॲसिडिक कंडिशनमध्ये. रिॲक्शनसाठी रिॲक्शन मिक्सचर बघा. अगेन पोटॅशियम डायक्रोमेट इज ट्रीटेड विथ 3 moles of H2S and 4 moles of H2SO4 आर यूज्ड. आणि मग ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, पोटॅशियमचं कन्वर्जन अर्थातच K2SO4मध्ये होतं. क्रोमियमचं कन्वर्जन अगदी वरच्या रिॲक्शनमध्ये क्रोमियम सल्फेट बरोबर. नंबर ऑफ हायड्रोजन जर तुम्ही काउंट केला तर आपल्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स आहेत 14. त्याचा कन्वर्जन होत असतं 7 moles ऑफ H2. आणि मग जर तुम्ही बघितला तर आपल्याकडे बघा सल्फर रिमेनिंग आहे, त्यामुळे 3 moles सल्फर जे आहे ते आपल्याला अचीव होत असतं. या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट बघा, H2Sमध्ये -2 पासून ॲटॉमिक सल्फर 0ला इन्क्रीज झाली. सो दिस इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इंडिकेट्स दॅट सल्फर इज ऑक्सिडाइज्ड. रिॲक्शन जे आपल्याकडे आहे ही इंडिकेट करत असते बघा फॉर्मेशन ऑफ येलो कलर सबस्टन्स. जो आपल्याकडे सल्फर आहे तो येलो कलर सबस्टन्स फॉर्म करतो. मग आपण समजू शकतो की ही रिॲक्शन कंप्लीट झालेली आहे. सोबतच आणखीन एक प्रकारे कलर चेंजेस आपल्याला बघता येत असतं. जसं की बघा, रिॲक्शनमध्ये पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 इज कन्वर्टेड इंटू Cr2SO4 3 times. क्रोमिक सल्फेटमध्ये जे कन्वर्जन झालेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पोटॅशियम डायक्रोमेटचा कलर आपल्याकडे आहे ऑरेंज. अँड ड्युरिंग दिस रिॲक्शन दिस ऑरेंज कलर सबस्टन्स इज कन्वर्टेड इंटू द ग्रीन कलर सबस्टन्स. So this is the reaction for action of potassium dichromate on hydrogen sulfide H2S वरती ही होणारी ॲक्शन आहे. तर बघा, या ठिकाणी ही दुसरी देखील प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याकडं कंप्लीट होते. तर बघा, या ठिकाणी आपला दुसरा कंपाऊंड कंप्लीट होतो आहे. ह्या कंपाऊंडबरोबरच आजचा लेसन आपण कंप्लीट करतो. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेसनमध्ये स्टडी करणार आहे द जनरल फिजिकल प्रॉपर्टीज ऑर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ डी अँड ए ब्लॉक एलिमेंट, ज्याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी अँड डिफरन्स इन प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. तर आजचा हा लेसन आपण या ठिकाणी कन्क्लूड करतो आहे. थँक्यू.